आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेवा कराड या 35 वर्षीय तरुणानं ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे। चिठ्ठी लिहून तरुणानं मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली। दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज कराड कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करणार आहेत। नेपाळसारखी परिस्थिती भारतात यायला वेळ लागणार नाही असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। केंद्र सरकारनं सतर्क राहिलं पाहिजे। सरकारनं सतर्क राहून बोकाळलेला भ्रष्टाचार बंद केला पाहिजे। दिवसेंदिवस न्याय व्यवस्था ही कोलमडत चालली असून तिला सावरलं पाहिजे असा सल्ला आंबेडकर यांनी दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत। सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीचं शिंदेंना आमंत्रण देण्यात आलं असून उपराष्ट्रपतीपदाच्या शपथविधीला शिंदे उपस्थित असतील। सोनिया गांधी यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। सोनिया गांधी यांचं नागरिकत्व न घेता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याबद्दल चौकशी आणि एफआयआर करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र यावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर मंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय। तर उद्धव ठाकरे भरोसा ठेवण्यासारखी व्यक्ती नसल्याचंही ते म्हटलंय। वनमंत्री गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वारंवार करत असलेल्या वक्तव्याचे पडसाद आता नवी मुंबईमध्ये उमटू लागलेले आहेत। नाईकांनी हे थांबवलं नाही तर नाईकांची सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढू असा थेट इशाराच नवी मुंबईतील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी दिलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तुळापूरला आणि वढू येथे भेट दिली। छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत त्यांनी बलिदान स्थळ आणि समाधी स्थळाची पाहणी केली। वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत प्रभादेवी येथील जुना पूल पाडत त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे। त्यासाठी एल्फिन्स्टन पूल बंद करत त्याचं पाडकाम करण्याकरता MMRDA फेब्रुवारीपासून प्रयत्नशील आहे, मात्र त्यात त्यांना यश येत नव्हतं। आता आज रात्री 12 वाजता हा पूल बंद केला जाणार आहे। मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे। शिवडी वरळी उन्नत मार्गावरील एल्फिन्स्टन ब्रिज परिसरातील बाधित 2 इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। हार्बर मार्गावरील कुर्ला टिळक नगर स्थानकादरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील। पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी म्हाडानं सोडत जाहीर केलेली आहे। त्यानुसार एकूण 6,168 घरं उपलब्ध होणार असून त्यासाठी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे। गेल्या काही वर्षांपासून ओसी प्रमाणपत्राअभावी अनधिकृत इमारतींचा शिक्का बसलेल्या मुंबईतील हजारो इमारतींसाठी महिन्याभरात नवं धोरण आणण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलेला आहे आणि त्यामुळे या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याची संधी मिळणार असल्याची माहिती उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पात ट्रॅकचं काम करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं लार्सन अँड टर्बो कंपनीसोबत करार केलेला आहे। या अंतर्गत महाराष्ट्रातील 157 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ट्रॅक आणि डिझाईन, पुरवठा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। EPFO दिवाळीपूर्वी ATM मधून पैसे काढण्याची तसंच बँकेसारखी सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे। 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या EPFOच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर निर्णयाची शक्यता आहे। पुढच्या बातम्या पाहूयात। मराठा समाजासाठी काढलेल्या GR विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। 2 सप्टेंबरला सरकारनं जरांगे पाटील यांना दिलेला GR म्हणजे मराठा समाजाचा OBC मध्ये समावेशाचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रीय OBC मुक्ती मोर्चानं केलेला आहे। तर या याचिकेवर नागपूर खंडपीठात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि या GRद्वारे मराठा समाजाला कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची परवानगी दिली आहे। ही परवानगी नियमबाह्य असल्याचं याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आलं। की मराठा व्यक्तीस कुणबी प्रमाणपत्र किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरलीकरण चा हा GR आहे आणि आमचं हा म्हणणं आहे की हे OBCच्या एकूण हक्काच्या विरोधात जाणार आहे
आणि त्यातल्या त्यात कुणबी समाजाचा वापर करण्याचा हा जो प्रकार आहे त्याचा सुद्धा निषेध करतो आम्ही आणि त्या विरोधातला आमच्या उद्देशाला घेऊन आम्ही याचिका इथं दायर केलेली आहे त्या परिपत्रकाच्या विरोधात. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. धाराशिवच्या तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर आल्यानं तुळजाभवानी मंदिरात तयारीची लगबग सुरू आहे. साफसफाईसह अन्य कामांना वेग आलेला आहे. तसंच तुळजाभवानी मंदिरातील छबिना मिरवणुकीच्या वाहनाची रंगरंगोटी करण्यास सुरुवात झालेली आहे. वडगाव मावळ न्यायालयासाठी 109 कोटी रुपयांची नवीन भव्य इमारत उभी राहणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. जळगावच्या वडली गावात महिला एकत्र येत दारूबंदीसाठी आक्रोश मोर्चा काढला. एकूण 25 महिला बचत गटांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला निवेदन सादर केलं. नारी शक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या व्यक्तिमत्व हक्काचं संरक्षण करताना दिल्ली उच्च न्यायालयानं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना त्यांचं नाव, फोटो आणि इतर वैयक्तिक वैशिष्ट्ये बेकायदा व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यावर बंदी घातलेली आहे. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 10 माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश आलंय. चकमकीत सीसी सदस्य मनोज उर्फ मॉडेम बालकृष्णा देखील ठार झालाय. दरम्यान माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने मिळवलं, तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय. आमचा GR मागे घेतला तर 16% आरक्षणही मागे घ्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या GRला कुणीही चॅलेंज केलं तरी धोका नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे. तर मराठा समाजासाठीच्या GRमध्ये एक एक शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा असल्याचंही देसाई यांनी म्हटलं. ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय. तर ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हटलंय. त्या वेगवान स्वरूपात गोंदियात रब्बी पिकातील धान विक्रीचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. खरीप हंगामातील शेतीचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तर 239 कोटी 84 लाख रुपये शासनाकडे बाकी आहेत. मराठा आरक्षणाच्या GRला विरोध करत जळगावच्या धरणगावात ओबीसी समाज बांधवांनी आंदोलन केलं. ओबीसी कोट्यातील आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगावातील गेंदालाल मिल परिसरात चौघांच्या टोळीकडून 2 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी 1,78,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्यांनी जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील महाराष्ट्र बँकेचं ATM फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ATM फोडू न शकल्यानं त्यातील रक्कम सुरक्षित राहिली. हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद झालाय. पश्चिम महाराष्ट्रात आता वाघांची डरकाळी ऐकू येणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता 8 नवे वाघ येणार आहेत. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघ आणण्यास वन मंत्रालयानं परवानगी दिली आहे. यात 3 नर आणि 5 मादी वाघांचा सहभाग आहे. 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्ववत लागू होणार आहे आणि याबाबत धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर होण्याचे संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेत. यामुळे राज्यातील 4थी आणि 7वीच्या 37,74,988 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नावं नोंदवता येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेनं KR मिरर हे नवं मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे. हे मोबाईल ॲप प्रवाशांना अधिक आधुनिक, सोपा आणि सर्वसमावेशक डिजिटल अनुभव देणार आहे. गुजरातमध्ये जाणाऱ्या लिंबाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा तब्बल 70 रुपये प्रति किलोनं दर कमी झालाय. सप्टेंबर 2024मध्ये 110 रुपये प्रति किलो दर होता. यंदा तोच दर फक्त 40 रुपयांवर आलाय. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकाच्या मंदिर परिसरात सुरू असणारी विकासाची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावीत. या विकास आराखड्याअंतर्गत काम करताना मंदिराच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला हेरिटेजचा टच द्यावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. प्रदीर्घ लढाईनंतर महापालिकेच्या 580 स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेण्यात आलेला आहे. मात्र गेले 2 महिने त्यांचं वेतन रखडलेलं आहे. तसंच थकबाकी देखील दिली नाही आहे. यावर पालिकेनं लवकरच वेतन आणि थकबाकी देण्याचं आश्वासन उच्च न्यायालयाला दिलेलं आहे. त्यानंतर न्यायालयानं प्रत्येक कामगाराला 50,000 रुपये भरपाई देण्याचे निर्देश महापालिकेला दिले.
आता एका आंतरराष्ट्रीय बातमी पाहूयात. नेपाळमध्ये अंतरिम सरकारच्या चर्चेत गतिरोध निर्माण झालेला आहे. राजेशाही समर्थक राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी आणि उद्योगपती दुर्गा प्रसाई यांना पुढे करण्याच्या सैन्याच्या प्रस्तावाला जेनझी गटानं विरोध दर्शवलेला आहे. तसंच अंतरिम पंतप्रधान पदासाठी सुशीला कार्की यांच्या नावावरून देखील जेनझीचे प्रतिनिधी विभागले गेलेले आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आलाय. अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अपघात टाळण्यासाठी तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावलेत. मुंबईतील शिवसेना भवनासमोर ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. टिळक ब्रिजवर ट्रॅफिक वसल्यामुळे अन्य मार्गावरून ट्रक घेऊन जायला सांगितलं म्हणून पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यात ट्रॅफिक पोलीस विश्वास बंडघर बचावले असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाण्यातील डायघर परिसरातील अवैध बांधकामावर पालिकेनं तोडक कारवाई केली आहे. कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय. तोडक कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका आणि वर्सोवा पुलासमोरील परिसराची पाहणी केली आहे. दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयानंतर त्यांनी ही पाहणी केली. तर दिवाळीपूर्वीच टोलनाका स्थलांतरित होणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय. मुंबई शहरातील आगीच्या एकूण घटनांपैकी 60% घटना या इलेक्ट्रिक वायरिंगमुळे घडत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे फायर ऑडिटच्या धर्तीवर मुंबईत इलेक्ट्रिक ऑडिटही बंधनकारक करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा विचार पालिका प्रशासन करतंय. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. नवी मुंबईतल्या कोपर खैराणीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं कारचं स्टेअरिंग अवघ्या काही महिन्यांच्या मुलीच्या हाती देत रील बनवलेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका करण्यात येते. बिपिन तुतुरवाड असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. तुतुरवाड यानं आपल्या काही महिन्यांच्याच लहान बाळाच्या हाती चालत्या कारचं स्टेअरिंग दिलं आणि रील बनवलं. एरवी सामान्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देणाऱ्या पोलिसांनं हे रील बनवताना स्वतःसोबत त्या चिमुकलीचा तसंच रस्त्यावरील पादचाऱ्यांचा जीवही धोक्यात आणला होता आणि आता त्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. लातूरच्या वांगदरी गावात एका तरुणानं नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ओबीसी आरक्षण संपलं असं म्हणत जीवन संपवल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात भीषण अपघात झाला. आयशर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर घाटात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती. खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. नागपूरच्या अंबाझरीमध्ये पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचं तपासामधून समोर आलंय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मुंबईत पेट्रोल भरण्याच्या वादातून पेट्रोल पंपावर 2 गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धुळ्याच्या देवळीपाड्यामध्ये आश्रमशाळेमध्ये 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. मंजुळा पवार असं विद्यार्थिनीचं नाव असून मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या 3 दिवसात 2 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. वेरूळ लेणी परिसरातून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन लंपास केले. मशीनमध्ये 16,07,100 रुपयांची रक्कम असल्याची माहिती आहे आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातो. रायगड जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा अलिबाग वडखळ महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. 18 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांनी रस्त्यावर उतरत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये एटीएम मशीन गॅस कटरनं तोडून त्यामधील रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात लातूर पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मध्य प्रदेशातील 4 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून एका वाहनासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केलेलं आहे। भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला। या लिलावात 10 तोळ्याचा हार सर्वाधिक मौल्यवान आहे। सोन्याच्या दागिन्यांसोबत 4 मोठ्या चांदीच्या गदा देखील दान स्वरूपात मंडळाला प्राप्त झाल्यात। सोन्या चांदीसह बापाच्या चरणी अर्पण झालेल्या वस्तूच्या लिलावाला मोठा प्रतिसाद मिळालाय। लालबागच्या राजाला गेल्या 10 दिवसांमध्ये ज्या भाविकांनी सोन्या चांदीच्या दागिने अर्पण केलेली आहे त्यांचा आता लिलाव जो आहे तो सुरू केलेला आहे। आपण लालबागमध्ये आपण इथे पाहत असाल लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अशा प्रकारे लिलाव जो आहे सोन्या चांदीच्या वस्तूंचा सुरू केलेला आहे। अनेक आकर्षक दागिने जे आहेत ते इथे आलेले आहे आणि अनेक भाविक जे ते देखील इथे घेण्यासाठी इथे आलेले आहे। लालबाग राजा प्रसाद म्हणून आपण इथे पाहत असाल यंदा प्रथमच 4 वेगवेगळ्या गदा ज्या आहेत त्या लालबागच्या राजाला इथे अर्पण करण्यात आलेल्या आहेत। आपण इथे पाहतो अशी एक चांदीची मोठी गदा आहे जी लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेली आहे। अशा अनेक आपण पाहतोय सोन्या चांदीच्या मोठ्या वस्तू जे त्या इथे आणण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत लालबागच्या राजाचे मानस सचिव आहेत सुधीर भाऊ साळवी, आपण त्यांच्याशी बोलूया। सुधीर भाऊ, आपण पाहतोय अनेक मोठमोठ्या सोन्या चांदीचे दागिने जे ते आणण्यात आलेले आहेत, काय सांगाल याबद्दल, कशा प्रकारे लिलाव होतो? लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि लालबागच्या राजाच्या चरणी नवसाप्रित्यर्थ या सगळ्या वस्तू आलेल्या सोन्याच्या आहेत, चांदीच्या आहेत, अनेक वस्त्र आहेत आणि त्याच्या लिलावाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की अतिशय चांगला प्रतिसाद लालबागच्या राजा भक्तांचा आहे। लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतं आणि त्या उपक्रमामध्ये या लिलावातून मिळालेला जो निधी आहे तो वापरत असतो। आपण पाहतोय अशी चांदीची गदा आहे, तशा अनेक सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तू आहेत ज्यासाठी हा लिलाव जो आयोजित करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत टॉप 18 बातम्या। टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या मात्र अनेक कारणांमुळे ओसी न मिळालेल्या 25,000हून अधिक इमारतींना ओसी देण्याबाबत सरकार तयार करणार धोरण। लाखो मुंबईकर लवकरच होणार अधिकृत रहिवासी। पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी म्हाडानं जाहीर केली सोडत। 6,168 घरांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज। राज्यात विविध प्रकल्प उभारण्यासाठी 1,08,000 कोटींची गुंतवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। 47,000 व्यक्तींना मिळणार रोजगार। रस्ते वाहतूक मंत्रालय राष्ट्रीय महामार्गासाठी लवकरच नवं धोरण आणणार। राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बस ऑपरेटर्सना मिळणार टोलमध्ये सवलत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती।